भारत आता दहशतवाद टॉलरेट करणार नाही. भारताची पॉलिसी ही झिरो टॉलरन्सची आहे. हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालं. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज भारताने POKमध्ये आणि पाकिस्तानामध्ये घुसून त्या ठिकाणच्या दहशतवादाचा नायनाट करून बदला घेतलेला आहे. पहलगाममध्ये ज्या महिलांचं कुंकू या दहशतवादी लोकांनी पुसलं होतं, त्याचकरता ऑपरेशन सिंदूर या नावाने आजचं हे ऑपरेशन राबवलं गेलं. मोदी सरकारने दिलेला शब्द की ह्या घटनेचा बदला घेतला जाईल आणि कल्पनेपेक्षाही मोठा घेतला जाईल, हा जो शब्द दिला होता तो आज मोदी सरकारने पाळलेला आहे. एक भारतीय म्हणून पाकिस्तानी दहशतवादाच्या विरोधात लढताना त्यांच्या एरियात जाऊन POKमधले 5 आणि पाकिस्तानमधले 4 अड्डे नेस्तनाबूत करणं ही आमच्यासाठी एक गर्वाची बाब आहे. एक भारतीय म्हणून मोदी सरकारने मुख्यत्वे करून आर्मी आणि एअरफोर्सने केलेली ही जी कारवाई आहे, त्या कारवाईचा एक मनापासून आनंद आहे. त्या गोष्टीबद्दल एक अभिमान आहे. आणि आजच्या या घटनेमुळे भारतीय ज्यांची मनं पहलगामच्या घटनेनंतर दुखावले होते, त्यांना काही अंशी शांतता मिळेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा भारत सरकारचं, आर्मीचं, एअरफोर्सचं एक भारतीय म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्यावर आजही गर्व आहे आणि उद्याही राहील. या अपेक्षेसह असंही सांगू इच्छितो की घरात घुसून मारणारी सरकार आता आपल्याला मिळाली आहे, त्याचासुद्धा मला मनपूर्वक अभिमान आहे. जय हिंद.